नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे। आज आपण गॅसचा वापर न करता झटपट होणारी माउथ मेल्टिंग मऊसूद अशी आंब्याची रसमलाई ही रेसिपी बघणार आहोत। 3 आंबे घेतलेले आहेत, याचा आता पल्प काढून घ्यायचा आहे। 2 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि हा अर्धा आंबा गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे। आंब्याचा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया। इथे मी साखरेऐवजी खडी साखरेचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी हेल्दी होणार आहे। 2 चमचे मिल्क पावडर, अर्धा वाटी दूध घेतलेला आहे। दूध आपण थोडं थोडं टाकूया। तर हे सगळे इंग्रेडियंट्स मिक्सरला आपण फिरवून घेऊया। उरलेलं दूध सुद्धा आंब्याच्या रसामध्ये ओतून घेऊया। आता ही रसमलाई आहे ना, ही अशा प्रकारे जास्त पातळही नको आपल्याला आणि जास्त घट्टही नको, अशा प्रकारे आपल्याला करायची आहे। मी इथे मलाई रबडी करण्यासाठी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे, पण तुम्ही 2 ते 3 दिवस साठवलेली दुधावरची साय घेऊ शकता। दुधाच्या साईला सुद्धा फ्रेश क्रीम सारखा स्वाद येतो। 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट, 2 चमचे खडीसाखर पावडर। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। ही रबडी आपल्याला घट्ट हवी आहे, त्यामुळे थोडं थोडं दुधाचा वापर करून हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर ड्रायफ्रूटचे तुकडे ॲड करून पुन्हा एकदा हे मिश्रण एकजीव करून घेऊया। गार्निशिंगसाठी ठेवलेल्या आंब्यांच्या तुकड्यांचा इथे आपण रबडीमध्ये वापर करत आहोत। पुन्हा एकदा हे मिश्रण मिसळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला ब्रेडचे गोल काप तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, चला सबस्क्राईब करा। आता रबडी मलाईचं हे मिश्रण ब्रेडवरती आपण पसरवून घेऊया। अशा प्रकारे प्रत्येक ब्रेडला रबडी मलाई लावून एकावर एक ब्रेड आपण ठेवायच्या आहेत। ब्रेडच्या एका बंचमध्ये 3 ब्रेड अशा प्रकारे ब्रेडचे 3 बंच आपण इथे तयार करून घेतलेले आहेत। तयार झालेल्या रबडी मलाईवर आता आपण आंब्याची रसमलाई ओतून घेऊया। ही रेसिपी तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, गारेगार खायला ही रेसिपी खूपच छान लागते। गार्निशिंगसाठी मी इथे रबडी मलाईचा वापर केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।